नाशिकमध्ये एफडीएच्या कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन सुरू आहे। नंदुरबारच्या अक्कलकुवा येथील खाद्यतेल उत्पादक पेढी सील न केल्याच्या प्रकरणातून नाशिक विभागाचे सहआयुक्तांसह 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई रद्द करावी या मागणीसाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये राज्यभर एक दिवसीय लेखणी आंदोलन केलेलं आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। अन्न औषध प्रशासनाच्या 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने सोमवारी एक दिवस अन्न औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद काम बंद आंदोलन केलेलं होतं। लेखणी बंद करून त्यांनी एकूणच या कारवाईचा निषेध केलेला होता। कारवाई बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आली, कुठलीही चौकशी करण्यात आली आणि घाईघाईनं निलंबन करण्यात आलं असा या सर्व कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा आरोप आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण कार्यालय हे सुनं पडलेलं आहे आणि एकूणच निषेध असा हा या कृतीचा आपल्या लेखणी बंदमधून केला जातोय। खरं म्हणजे नाशिक जिल्ह्यातलेच दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ हेच राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री आहेत आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्याच जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये हा प्रकार झाल्यामुळे एकूणच कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त असं वातावरण आहे आणि त्यामुळे लेखणी बंद करत त्यांनी ही कृती केलेली आहे। त्यामुळे आता जी काही कारवाई झालेली आहे ती परत मागे घ्यावी आणि सनदशीर मार्गाने ही संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे। नंदुरबारच्या एका कारखान्यावर कारवाई करण्याच्या या प्रसंगातून उद्भवलेला हा सर्व प्रसंग आता आंदोलनाच्या स्वरूपात आलेला आहे आणि त्यामुळे एकूणच राष्ट्रवादीचे आता नरहरी झिरवाळ सुद्धा कोकाटेंसोबत वादग्रस्त ठरले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया।